निर्जला एकादशी 2026. एकादशीच्या पुण्याइतकं फळ देणारी निर्जला एकादशी. जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि व्रताचे नियम. हिंदू धर्मात एकादशी व्रतांना खास महत्त्व आहे. त्यातही वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी निर्जला एकादशीला सर्वात महत्त्वाची आणि पुण्यदायी एकादशी मानले जाते. या दिवशी काहीही न खाण्यासोबतच व्रत करणारे व्यक्ती पाणी सुद्धा पित नाहीत. म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचं व्रत केलं तर वर्षभरातल्या सगळ्यात 24 एकादशींचे पुण्य मिळतं. निर्जला एकादशी किंवा भीमसेनी एकादशी. महाभारतातल्या भीमाला वारंवार उपवास करणं जमत नव्हतं. तेव्हा महर्षी व्यासांनी त्याला फक्त निर्जला एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. भीमाने हे कठीण व्रत पाळलं. म्हणूनच निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं. निर्जला एकादशी 2026. यंदा निर्जला एकादशी 25 जून 2026 गुरुवारी येत आहे. एकादशी तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 6:12 सुरू होईल आणि 25 जून रात्री 8:09 संपेल. उपवास सोडण्यासाठी म्हणजेच पारण करण्यासाठी 26 जून रोजी सकाळी 6 ते 8:39 ही वेळ शुभ मानली जाते. निर्जला एकादशीचे महत्त्व. धार्मिक श्रद्धेनुसार निर्जला एकादशीचं व्रत केल्यानं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते असं मानलं जातं. तसंच या व्रतामुळे पापांचं शुद्धीकरण होऊन आयुष्यात सुख, समृद्धी आणि मानसिक समाधान लाभतं अशी ही धारणा आहे. निर्जला एकादशीचे व्रत नियम. या दिवशी सकाळी आंघोळ करून सूर्यदेवाला पाणी अर्पण करावं. पिवळ्या रंगाचे कपडे घालून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजेत तुळशीची पाने, पिवळी फुले आणि पंचामृत अर्पण करावे. तसेच भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. निर्जला एकादशीला दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. तहानलेल्या व्यक्तींना पिण्याचे पाणी देणे, झाडांना पाणी घालणे, पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, तसेच गरजूंना अन्न, कपडे, चप्पल किंवा छत्री दान करणे शुभ मानले जाते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.